टपालवाडी टीमची अजय आणि त्याच्या साथीला सौरभ दे 18 बॉल 18चं समीकरण आहे, कारण पहिल्या इनिंगमध्ये 17 धावा बनवल्यात. जसं सुरेश मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर आला तिथून मात्र धावा रोखण्याचं काम टपालवाडी टीमच्या गोलंदाजांनी केलं. आणि इथून जर पाहायला गेलं तर समीकरण आहे 18 बॉल 18चं. आणि पुन्हा एकदा सुरेश निरगुडा गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर पेचं षटक फेकतोय. दी ऑन स्ट्राईकला अजय, नॉन स्ट्राईक एंडवरती सौरभला पाहू शकाल. पुन्हा एकदा समीकरण आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलाच बॉल अगदी भन्नाट वेगाने फेकला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. जे षटक हार्श पोकलानं फेकलं होतं ते षटक इथे मात्र सुरेश निरगुडा फेकेल. नो डाऊट की त्याच्या विरोधात अजयचं आक्रमण पाहायला मिळेल. ते पहिला बॉल तर निर्धाव आला. अजून उर्वरित 4-5 बॉलचा खेळ बाकी आहे. हा पहिलाच बॉल ऑन साइडला फटका जरूर खेचला. क्षेत्ररक्षक आहे भरपूर लांबवरून थोडस पंबल आणि 2 मध्ये कन्वर्ट. अगदी प्रत्येक धाव महत्वाचे. मी म्हटलं होतं दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. एक संघ अंबरनाथ तालुक्यातनं विलॉंग खरसो तर दुसरा कर्जत तालुक्यातनं. अगदी 2 तालुक्याची लढाई आहे पाहायला गेलं तर. आनंदवाडी संघाचा कर्णधार आलाय का? पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक एक धाव महत्वाचे. अगदी प्रेशराईज सामना. डोकं शांत ठेवून मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल चिंचवली बी संघाला, कारण कमी धाव आहे, टार्गेट छोट आहे. चला इथे उपस्थित आहेत सगळे. चिट्ट्या उडवा. 2च चिट्ट्या उडतील कारण आनंदवाडी संघाला बाय मिळाले त्यामुळे त्यांचं नाव नसेल. एक कासारवाडी आणि विजय संघ. जी पहिली चिठ्ठी निघेल त्या संघाला बाय असेल. हा पहिलाच बॉल. आणखीन एक बॉल निर्धाव आला. ती पाहायला गेलं तर आमचे आयोजक मदन हिंदोळा यांच्या हस्ते 2 हा बॉल सुद्धा निर्धाव आहे. जी चिठ्ठी उचलले पहिली त्या संघाला बाय असेल. विजय संघाला बाय. अगदी तोंडावरती चपराक मारले गणेश हिरवाच्या. आला तिथून बोलत होता कासारवाडी संघाला बाय. अगदी इथून सामना जरूर पाहायला मिळेल. आनंदवाडी आणि त्यांच्या विपक्षात हा बॉल सुद्धा निर्धाव. आत्ता मात्र चिंचवली बी संघाच्या खेळाडू कक्षामध्ये टाळ्यांचा गजर जरूर ऐकायला येतो. इथून चांगलं षटक हाताळलं गेलं. 3 रन फक्त खर्च केल्यात सुरेश निरगुडानं. अप्रतिम षटक हाताळलं गेलं. अजूनही पाहायला गेलं तर 15ची गरज आहे. येणारे 12 बॉल 15ची गरज आहे. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. एका साईडला कासारवाडी आणि त्यांच्या विपक्षात आनंदवाडी. दोन्ही संघांना विनंती असेल की आपली चला नाणेफेकी करून घ्यायचे या 2 टीम दरम्यान. त्याला स्पीडअप करायचं आहे. चिंचवली बी थोडासा उशीर करताय आपण. माहिती आहे महत्वाची मॅच आहे. आपल्या प्रेशराइज मॅच आहे. 12 बॉल आणि गरज आहे ती 15 धावसंख्येची.
ऑन स्ट्राईक वरती अजय, गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल चंदरला. पहिलाच बॉल फटका फसलाय, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही, पकडला जाईल झेल. संपवला अजयचा खेळ. कासरवाडी संघानं नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिल्याच बॉलवरती विकेट बिलवलंय. ऑन स्ट्राईक वरती आता हरिदोरे ते पाहायला मिळत आहेत. 11 बॉल 15ची समीकरण आहे. हा बॉल फटका फसलाय, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक चुकी झाल्यात. इथून एक धाव तर कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात. अगदी पाहायला गेलं तर दुसरी धाव सुद्धा पूर्ण. जवळपास बाउंड्री लगत हा बॉल होता. अगदी फुटबॉल खेळत खेळत सदान जवळपास खेळपट्टीच्या जवळ हा बॉल घेऊन गेला. 2 धावा कमी होत असताना अंतर कमी झालं 2 धावेनं. पाहायला गेलं तर 5 धावा बनल्यात. 18च गरज होती, 5 धावा बनल्यात, अजून 13ची गरज आहे. अगदी पाहायला गेलं तर इथून जर इथून हा फटका लाऊड अपील केली होती. जाणतायत दोन्ही संघ महत्वाची मॅच आहे. मी म्हटलं होतं तुम्ही जरी 20+ धावा जरी आल्या तरी हा सामना चिंचवली संघ सोडणार नाहीये. चिंचवली बी संघ ते पाहायला गेलं तर जशी ताकदीची गोलंदाजी, पॉवरफुल गोलंदाजी टपालवाडी संघाकडे, तितक्याच ताकदीची गोलंदाजी अगदी चिंचवली बी संघाकडे सुद्धा. पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट मी का म्हणत होतो त्याचाच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला चिंचवली बी संघ देत असताना. पुन्हा एकदा बॉल, ते असं वाटलं होता हरिदोरे या बॅटर्सला की हा बॉल पुन्हा एकदा उचली गेली, मात्र हा बॉल त्याच टप्प्यावरती पडला, मात्र खाली राहिला. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र निराशा मात्र टप्पलवाडीच्या खेळाडू कक्षामध्ये त्या दिशेनं मात्र पाहायला मिळतात. अजून पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. चंदर चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला करतोय. इथून पाहायला गेलं तर हा चांगला बॉल आहे, अजून एक डॉट बॉल. इथे हा 12वा खेळाडू म्हणतो शब्बाश. म्हणजे पहा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये नाही आहेत, मात्र जीव ओतलाय तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक सपोर्टरला आपल्या संघाच्या नावाचं चीज व्हावा, अगदी नाव लौकिक व्हावं हे वाटतं. आणि सध्याच्या स्थितीला तेच 12व्या खेळाडूकडनं मात्र पाहायला मिळतंय. अगदी शेवटचा बॉल आहे. अजून 5 धावा तर बनल्यात. 13ची गरज आहे 7 बॉल मागे. हा बॉल शॉर्ट पिच बॉल पाहायला मिळाला. अगदी नक्कीच पंच बोलत होते वाईट आहे आणि इथून मात्र पंच तुमचा रिव्ह्यू आहे का? यस.
इथून यस व्हाईट बॉल ते चेक केलं ते इथून एक अवंथर धाव जोडली जाईल. पाहायला गेलं तर 6 धावा धावफलकावरती बनल्या गेल्या आहेत. आता मात्र 12चं गरज आहे. इथून शेवटचा बॉल फेकावा लागेल. पाहिलं तर चंदरला आता इथून हा बॉल निर्धाव आला तर नक्कीच 6 बॉल 12चं समीकरण. सिंगल आली तर 11चं. वन बाउन्स का नक्कीच ताकीद सुद्धा दिले. वन बाउन्सची सांगता मैदानाच्या आतमध्ये जरूर केली. चला चिंचवली संघ आपल्याला दुसरा पुकार आहे. थोडासा स्पीडअप न सामना खेळवायचा आहे. यावरती मोठा फटका अगदी हरिदोरेचा हा षटकार पाहायला मिळाला. खरा बॉल चंदरचा पाहायला मिळतो. त्या मॅच मध्ये मात्र 6 बॉलमध्ये 4 धावा बनवायच्या होत्या. म्हणजे तुम्हाला चेसिंग वाटायला आली होती. आता मात्र इथून डिफेंड करायच्या त्या 6 धावा 6 बॉलमध्ये. इथून आता मात्र गोलंदाजी चांगली होणं फार महत्वाचं आहे. इथून जर पाहिलं ना इथे जो 5वा बॉल हाताळला होता ना शेवटचा बॉल तो थोडासा खराब पाहायला मिळाला. 8 फॅक्टर आणि त्याचंच रूपांतर वाईटमध्ये. पुन्हा एक एक्स्ट्राचा बॉल फेकावा लागला तो चंदरला आणि त्याचंच रूपांतर या 7 धावेमध्ये पाहायला मिळालं. अगदी 7 बॉल 13चं समीकरण होतं. वाईट बॉल आला आणि 7 बॉल 12 धावसंख्येची गरज होती. इथून मात्र बॉल खराब पाहिला आणि त्यावरती आक्रमण केलं ह्या हरिदोरेनं. अगदी भरपूर असा अनुभव क्रिकेटचा त्याच्याकडे त्याच अनुभवाच्या जोरावरती हा षटकार पाहायला मिळाला. इथून मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अर्जुन आलाय. पहिलाच बॉल निर्धाव आला. इथून प्रत्येक बॉल डॉट पाहायला मिळेल का. इथून यष्टी रक्षक थोड्याशा चुका जरूर करतोय. अगदी 6 बॉलमध्ये 6चं समीकरण होतं. आता मात्र 5 बॉल 6 धावा बनवायच्यात. कंपल्सरी चेसिंग. एखादी चूक तुम्हाला या सामन्यामध्ये नक्कीच घरचा रस्ता पकडावा लागेल. कारण दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. जो जिंकेल तो मात्र शेवटची मॅच खेळेल यात मात्र शंका नाहीये. हलकीशी बॅटची कडा इथे फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉस्ट्रॅक एंडला फेकी मात्र वेळेवरती आला गोलंदाज. इथे मात्र जाणतायत अगदी चुक्या पाहायला मिळत आहेत. इथून क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या चिंचवली बी टीमच्या पाहिलं ना तर 1 धाव तर मिळवल्या. आता मात्र समीकरण उरलं जात आहे ते 4 बॉल 5 धावसंख्येचं. 13 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. इथून हरिदोरेनं एक षटकार जरूर ठोकला आणि इथून सामन्यामध्ये आपल्या संघाला घेऊन आला. हा डॉट बॉल अगदी प्रत्येक बॉलवरती जीव ओतलं जात आहे. प्रत्येक प्रेक्षक म्हणत असेल की मॅच कोण जिंकेल. अगदी चिंचवली बी संघाचे पुरस्कर्ते यांचे सुद्धा हृदयाचे टोके वाढले असतील की कोण जिंकेल. 3 बॉल अगदी 5 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 5 धावा. काय होईल काय बिघडेल. हा बॉल सुद्धा इथे यष्टी रक्षक चुकी करतो. डायरेक्ट हिट आणि नक्कीच टीमचा रिव्ह्यू आहे. रनआउटसाठी चेक केलं जाईल.
नक्कीच पोचला बॅटर सेफ आहे इथून आता मात्र गरज असेल ती 2 बॉल 4 धावसंख्येची अगदी 14 तर बनल्यात. हा बॉल निर्णयदायक असेल. 2 बॉल जर डॉट बॉल काढला तर 200 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी. हा मोठा फटका फसतोय. अगदी पकडला जाईल. डॉट बॉल आलाय. 200 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला. बी संघाचे पुरस्कर्ते संदीपजी निरगुडा साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. अगदी हा सामना जर जिंकला चिंचवली बी संघानं तर 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी. इथून डॉट बॉल साठी या दोन्ही बॉल साठी जर हा बॉल सुद्धा डॉट आला तर 200 रुपयाचं पारितोषिक. या बॉल वरती तर 200 रुपये मिळवलेत गोलंदाज अर्जुननं. आणि शेवटचा बॉल आहे. 4 धावसंख्येची गरज आहे. अक्षरशः जर पाहिला ना तरी चौकार मारावा लागेल. चौकार नाही तर षटकार. जरी सामना बरोबरी झाला तरी सुद्धा हा सामना गमवेल टपालवाडी टीम. दोन्ही संघ एकाच ताकदीचे पाहायला मिळत आहेत. अगदी काय होणार जशी मॅच प्रेक्षकांना हवी होती तशी मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवला गेला. सामना जिंकला तो चिंचवली बी संघानं. आता मात्र प्रेक्षकांच्या आवाज